हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की नवरात्रीमध्ये 9 दिवस माता लक्ष्मी मुलींच्या रूपामध्ये पृथ्वी तलावरती फिरत असते. त्यामुळे हिंदू संस्कृतीनुसार या काळात कन्यापूजन करणे अतिशय पवित्र मानले जाते. शक्यतो अष्टमी व नवमी या दिवशी कन्यापूजन करण्यास प्राधान्य दिले जाते. कन्यापूजन केल्यामुळे देवीला प्रसन्न केले जाते. आपल्या मनातील इच्छा कन्यापूजन केल्यामुळेच पूर्ण होतात. नवदुर्गाच्या पूजेबरोबरच नवरात्रीच्या 9 दिवसात कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे. मुलीची पूजा केल्यावरच नवरात्रीची पूजा पूर्ण होते, अशी धार्मिक धारणा देखील आहे. कन्यापूजेसाठी 9 मुली आपल्याकडे बोलवणे परंपरा आहे. मुलींना दुर्गा मातेचे प्रतीक मानले जाते. जेव्हा विधीनुसार कन्यापूजन केले जाते तेव्हा दुर्गा माता तिच्या भक्ताला विशेष आशीर्वाद देते, घरात सुख समृद्धी संपत्ती नांदते. तर नवरात्रीत कन्यापूजेची पद्धत आणि महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे किट्टूज ऑफिशियल वर्ल्ड. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा यासोबतच नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला मुलींची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे. कन्यापूजनमध्ये 2 ते 10 वर्ष वयोगटातील मुलींना घरी बोलवून कन्यापूजन केले जाते. माता राणीची भक्तिभावाने पूजा करून कन्यापूजन केले जाते. माता आपल्या भक्तावरती सदैव कृपा करून सर्व इच्छा पूर्ण करते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. लहान मुलींचे पाय धुवून त्यांची पूजा करून त्यांना पुरी भाजी आणि काहीतरी भेटवस्तू दिली जाते. तर आमंत्रित मुलींना बसण्यासाठी आसन द्यायचे आहे. घरात मुली आल्यावरती सर्वप्रथम त्यांचे पाय आपल्याला धुवायचे आहेत. तर कैकेला कन्यापूजन हे घरातील स्त्रीने करावे, तसेच घरातील नवरा बायकोने जोडीने देखील पूजन नक्कीच करू शकता. कुमारिका भेटत नसतील, एकापेक्षा जास्त भेटत नसतील तर एकाच कन्येचे पूजन करावे तरीही चालते आणि शुद्ध अंतःकरणाने ही पूजा करायची आहे. शेवटी देव भक्ताच्या मनातील शुद्ध भावना याचीच परीक्षा बघत असतो. त्यामुळे तुमचे मन शुद्ध असेल आणि पवित्र असेल तर तुम्ही नक्कीच पूजेचे फळ मिळेल. कन्यापूजेची एक गोष्टही आहे, ती व्हिडिओमध्ये शेवटी सांगेल. शास्त्रानुसार मुलीचे जन्म होऊन 1 वर्ष झाल्यास तिला कुमारिका म्हणून संबोधले जाते. तर ती 2 वर्षाची झाल्यास तिला कुमारी, 3 वर्षाची झाल्यास त्रिमूर्ती, 4ला झाल्यास कल्याणी, 5 वर्षाची झाल्यास रोहिणी, 6 वर्षाची कालिका, 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची नवदुर्गा आणि 10 वर्षाच्या मुलीला सुभद्रा असे मानले जाते. नवरात्रीच्या काळात ही कन्या ही एका ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. तर त्या पूजनाची ही ऊर्जा सक्रिय होते. तसेच त्यांची पूजा केल्याने सदैव देवीचा आशीर्वाद आणि कृपा मिळते. आणि पूजा करून सर्व कन्यांना आपल्याला भेटवस्तू द्यायच्या आहेत. असे मानले जाते की देवी दुर्गेने कालासुराचा वध करण्यासाठी आणि जगावरील अत्याचारांचा अंत करण्यासाठी कन्येत म्हणजे तरुण मुलीचे रूप घेतले. लहान मुलींमध्ये देवी वास करते अशा भाविकांची श्रद्धा आहे आणि नवरात्रीमध्ये देवीचा 9 रूपाची पूजा करतात. स्त्री शक्ती ही दयाळू असते आणि वाईट भावना, अहंकार, द्वेष, मत्सर, आसक्ती इत्यादीपासून प्रत्येकाचे रक्षण करते. या वास्तुस्थितीसह हा विधी जोडला आहे. लहान मुलींची पूजा करून आपला समाज पुन्हा स्थापित करतो की स्त्रिया आदरास प्राप्त आहेत. आणि कथापूजन या का केले आणि त्यांचे महत्त्व काय आहे हे कथेनुसार समजून घेऊयात. पौराणिक कथेनुसार महिषासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने पृथ्वी तलावरती आणि स्वर्गामध्ये थैमान मांडले होते. महिषासुराला कोणीही मारू शकणार नाही असे त्याला वरदान भेटले होते. त्यामुळे स्वर्गातील सर्व देवांचे युद्ध करून त्यांना युद्धामध्ये पराभूत करून त्यांना तो त्रास देत होता. असहाय्य झालेल्या देवतांनी ब्रह्मा, विष्णू आणि महादेव याकडे मदतीची याचना केली. महिषासुराला मिळालेल्या वरदानामुळे कोणतेही देव त्याला मारू शकत नव्हते. त्यामुळे एक युक्ती काढून ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांनी आपली सर्व शक्ती एकत्र करून माता दुर्गेची निर्मिती केली. माता दुर्गेस एका कुमारिकेची रूप घेऊन महिषासूर राक्षसाचा वध केला. या दोघांच्या मध्ये चालणारा युद्ध हे जवळपास 10 दिवसांचे होते आणि 10व्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी दुर्गा मातेने महिषासुराचा वध करून स्वर्गातील सर्व देवतांचा परत त्यांचे स्थान माता दुर्गेने मिळवून दिले होते. म्हणून हा दिवस सगळीकडे दसराच म्हणजेच विजयादशमी या नावाने ओळखला जातो. म्हणून नवरात्रीमध्ये कन्यापूजन केल्यास माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि माहिती
मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. कन्यापूजनाचे महत्त्व आणि पावित्र्य हे आपल्याला जपलेच पाहिजे.